Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in the last lecture we have started drama number 4.3. The name of the drama, A Midsummer Night's Dream. Student, in that lecture we already discussed the theme and the plot of the drama. So, in today's lecture we are going to discuss the summary of act number 3rd, scene 2nd. The textbook page number 155. We discuss only summary of the given act in our textbook. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो ॲक्ट दिलेला आहे सीन ॲक्ट नंबर 3rd सीन नंबर 2nd ह्याची आपण एक शॉर्टमध्ये समरी पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द ॲक्ट नंबर 3rd सीन 2nd, द ड्रामा ऑफ मिडसमर नाइट्स ड्रीम. So what happened in a scene number 3rd? We already know all the characters and their relations. So here this is the image of Bottom and Titania, the queen of fairies. So how the Titania who falls in love with a Bottom whose head is become like a ass. त्याचं जे हेड आहे बॉटमचं ते एक डॉंकीसारखं इथे झालेलं आहे बिकॉज ऑफ पक्स हू युझिंग अ मॅजिक इफेक्ट ऑन अ बॉटमवरती त्यांनी काय केलेलं असतं, मॅजिक इफेक्ट केलेलं असल्यामुळे त्याचं ते हेड तसं झालेलं आहे. सो ॲट द बिगिनिंग ऑफ दिस सीन वी आर गोइंग टू लर्न दॅट इन अनदर पार्ट ऑफ द फॉरेस्ट पक टेल्स ओबेरॉन अबाउट द प्रेडिकामेंट इन्व्हॉल्विंग टिटानिया अँड बॉटम. ज्यावेळेस आपण ह्या फॉरेस्टच्या दुसऱ्या पार्टला पहिल्या पार्टला आपण जर पाहिलं तर वी हॅव डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन द लिसँडर अँड हर्मिया अँड डेमेट्रियस अँड हेलेना. सो देर इज अनदर पार्ट ऑफ द फॉरेस्ट, देर इज अनदर कपल बिकॉज ऑफ पक हू हॅव युझिंग हिज मॅजिकल इफेक्ट ऑन द टिटानिया अँड ऑल्सो बॉटम. सो द सिच्युएशन इज लाईक पकने ऑलरेडी काय केलेलं असतं की इकडं ओबेरॉनवरती टिटानिया आणि बॉटमवरती पण सुद्धा काय केलेलं असतं, त्या ज्यूसचा जे मॅजिक ज्यूस आहे त्या ज्यूस आहे तर त्यांच्यावरती अप्लाय केलेलं असतं. सो द पक हू टेल्स द ओबेरॉन अबाउट द प्रेडिकामेंट. मग पक्स काय करतोय, ओबेरॉनला त्याचं जे विकट प्रसंग झालेला आहे इन्व्हॉल्विंग द टिटानिया अँड बॉटमच्या आणि टिटानियाचा जे प्रसंग आहे तो पक काय करतोय, ओबेरॉनला सांगण्याचा प्रयत्न करतोय. Oberon is delighted that his plan is working so well. So Oberon who gets so happy because of the plan of a magic juice is working. The magic juice चा जो प्लॅन आहे तो वर्किंग होतोय आणि त्याला जो इंडियन बॉय हवा होता त्याच्या कस्टडीमध्ये तो त्याला मिळणार होता. त्यामुळे त्याला तो हा प्रसंग पाहून तो आनंदी होतो. देन here is another couple, here is another story in the same forest. त्या फॉरेस्टमध्ये दुसरी एक स्टोरी असते ती म्हणजे काय, हर्मिया हॅव्हिंग डिस्कवर्ड डेमेट्रियस आफ्टर लॉसिंग लिसँडर इंटर द क्लिअरिंग विथ डेमेट्रियस. म्हणजे हर्मिया काय करते, हर्मिया लिसँडरच्या शोधात बाहेर पडलेली आहे त्या फॉरेस्टमध्ये आणि त्यामध्येच तिला डेमेट्रियस चा शोध लागतो. डेमेट्रियस पण त्या फॉरेस्टमध्ये तिला सापडतो. Puck is surprised to see the woman he saw earlier with a different man from the one he enchanted. When the Puck who saw the discussion between the Hermia and Demetrius, then he gets surprised because he saw the earlier with the different man from the one he enchanted. त्याला ऑलरेडी ती जी वुमन आहे ते ऑलरेडी काय केली असते, त्या एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्याला पाहायला मिळालेली असते. अँड बिकॉज ऑफ Oberon who gives instruction to the Puck, you have to apply the magic juice on the Athenians. पकला फक्त सांगितलेलं असतं ओबेरॉनने काय की एक अथेनियन्स आहे आणि त्याच्यावरती त्याच्या आयलिडवरती तुला काय करायचं होतं, मॅजिक हर्ब्स मॅजिकचं ज्यूस आहे तो ज्यूस अप्लाय करायचा आहे. पण त्याला नक्की जो व्यक्ती कोण आहे तो माहीत नाही. त्यामुळे तो बाय मिस्टेकली तो काय करतो, डेमेट्रियसच्या डोळ्यावरती ते मॅजिक जे आहे ज्यूस तो टाकण्याच्या ऐवजी तो लिसँडरच्या डोळ्यावर टाकतो. Then Oberon is surprised to see the man he ordered Puck to enchant with a different woman. He realized that his mistake has been made and says that he and Puck
विल हॅव टू रेमेडी इट. जेव्हा ओबेरॉन पाहतो की डेमेट्रियस तर हर्मियाशी बोलताना पाहतोय आणि त्या ओबेरॉनने काय सांगितलेलं असतं पकला की तो डेमेट्रियसच्या डोळ्यावरती टाकायचं आहे. देन ओबेरॉन हू रिअलाइज दॅट मिस्टेक अँड ही हॅज बीन सेड ही अँड पक विल हॅव टू रेमेडी इट. हिअर द वर्ड रेमेडी म्हणजे काय, आता पूर्णपणे त्याच्यावरती तोडगा काढण्याचं ते ठरवतात की आता हे बाय मिस्टेकली काय केलेलं असतं की डेमेट्रियसच्या डोळ्यावर टाकण्याच्या ऐवजी लिसेंडरच्या डोळ्यावरती तो मॅजिक ज्यूस अप्लाय झालेला असतो. त्यामुळे ते आता मिस्टेक त्यांना काय करायची, सॉर्ट आऊट करायची असते. देन हर्मिया प्रेसेस डेमेट्रियस अबाउट लिसेंडर वेअर इट्स अबाउट. सो हर्मिया टोल्ड टू द डेमेट्रियस वेअर द लिसेंडर. लिसेंडर नक्की कुठं आहे. फेअरिंग दॅट ही इज डेड बट डेमेट्रियस डज नॉट नो वेअर लिसेंडर हॅज गॉन. हर्मियाला वाटतं की तो काय त्याचा मृत्यू झाला आहे का काय, असं ते भीतीने ती विचारते की वेअर द लिसेंडर कुठं आहे असं डेमेट्रियसला विचारते. बट डेमेट्रियस सेड दॅट ही डज नॉट नो वेअर द लिसेंडर हॅज गॉन. म्हणजे लिसेंडर कुठं गेला आहे हा डेमेट्रियसला सुद्धा माहीत नसतं. अँड ही इज बिटर अँड रिअप्रोचफुल दॅट हर्मिया वूड रादर बी विथ लिसेंडर दॅन विथ हिम. मग त्याला शेवटी वाटतं की हर्मिया ही काय आहे की लिसेंडर बरोबरच जास्त विचार करते. डेमेट्रियसला असं त्याला थोडासा ॲप्रोच वाटतो. देन हर्मिया ग्रोज अँग्रियर अँड अँग्रियर अँड डेमेट्रियस डिसाइडेड दॅट इट इज पॉईंटलेस टू फॉलो हर. ज्यावेळेस हर्मिया खूप त्याच्यावर रागवते की लिसेंडर कुठं आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन करते आणि त्या रागवल्यामुळं डेमेट्रियस जो आहे ही डिसाइडेड दॅट इट इज पॉईंटलेस टू फॉलो हर्मिया. त्यामुळे त्याला समजतं की आपण हर्मियाला आता फॉलो करायचं नाही. बिकॉज हर्मिया हू फॉल्स इन लव विथ लिसेंडरवरती खूप तिचं प्रेम आहे आणि आपण तिचा पाठलाग करण्यात काही अर्थ नाही असा त्याचा विचार होतो. ही लाईज डाऊन अँड फॉल्स स्लीप अँड हर्मिया स्टॉक अवे टू फाइंड लिसेंडर. आणि त्यामुळं जो डेमेट्रियस आहे तो मग तिचा पाठलाग करण्याचा बंद करतो आणि त्या ठिकाणी खाली बसतो आणि झोपी जातो. देन हर्मिया हू सर्चिंग द लिसेंडरला ती सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करते. वेन हर्मिया इज गॉन ओबेरॉन सेंड पक टू फाइंड हेलेना अँड स्क्विजेस द फ्लॉवर ज्यूस ऑन टू डेमेट्रियस आयलँड्स. देन ओबेरॉन हू कम वेअर द डेमेट्रियस हू गेटिंग स्लीप. डेमेट्रियस ज्या ठिकाणी झोपलेला आहे त्या ठिकाणी तो येतो. अँड देन he gives Oberon sent the Puck to find the Helena and squeezes the flower juice onto the Demetrius highlights. Puck Oberon who gives the order to Puck to find the Helena. हेलेनाला कुठं आहे ते शोधून आण. and then Oberon who spread the flower juice onto the Demetrius eyelids. आणि ओबेरॉन काय करतो, त्याच्याकडे जो मॅजिक ज्यूस आहे, जो फ्लॉवर ज्यूस आहे तो त्या डेमेट्रियसच्या आयलिड्सवर टाकतो, कारण डेमेट्रियस झोपलेला असतो. पक क्विकली रिटर्न सेईंग दॅट हेलेना इज क्लोज बिहाइंड हिम. पक परत एकदा रिटर्न येतो आणि म्हणतो की हेलेना माझ्या पाठीमागेच आहे. हेलेना एंटर्स विथ लिसेंडर स्टील प्लेजिंग विथ अनडाईंग लव टू हर. When the Helena enters with a Lysander and the situation is like that, Helena and Lysander both of them falls in love to her. दोघं जण एकदम वचनबद्ध झालेले आहेत आणि एकमेकांवरती प्रेमाच्या अनाभाका घेताना असे दिसतात. Still believing that he is mocking her, Helena remains angry and hurt. पण हेलेनाला असं वाटतं की तिची कोणीतरी चेष्टा करते. मॉकिंग मीन्स काय, तर तिथं थोडा थट्टा करते असं तिला वाटतंय की हा जो लिसेंडर आहे तो लिसेंडर काय करतोय, तिची काय करतोय, तिला मूर्ख बनवण्याचं काम करतोय किंवा तिची चेष्टा करण्याचं काम करतोय. हेलेना रिमेन्स अँग्री अँड हर्ट. हेलेना त्या लिसेंडरवरती रागवते आणि तिला वाटतं की हे जोकिंग करतं, तो जोक करतोय किंवा त्याच्यावरती थट्टा करतोय असं तिचा समज होतो. द नॉईज ऑफ देअर बिकरिंग वेग्स डेमेट्रियस. बघा, हा जो नॉईज क्रिएट झालेला असल्यामुळं जो कारणावर, बिकरिंग मीन्स किरकोळ कारणावर हा वाद घडलेला असतो. देन डेमेट्रियस हू वेक अप फ्रॉम द स्लीप्स. त्याच आवाजामुळं डेमेट्रियस जो तिथे झोपलेला असतो तो डेमेट्रियस त्या झोपेतून जागा होतो. अँड देन डेमेट्रियस हू सीज द हेलेना अँड इमिडिएटली फॉल्स इन लव विथ हर. आणि ज्यावेळेस डेमेट्रियस झोपेतून उठतो आणि त्यावेळेस त्याला उठल्या सगळ्यात पहिल्यांदा हेलेनाचा चेहरा दिसतो. अँड देन ही ऑल्सो फॉल्स इन लव विथ हर. आणि हेलेनावरती डेमेट्रियस पण काय करतो,
तिच्या प्रेमात पडतो. म्हणजे आता लिसँडर आणि ड्रॅमॅटिस हे दोघंही हेलेनाच्या प्रेमात पडले बिकॉज ऑफ मॅजिक ज्यूस. कारण दोघांवरती मॅजिक ज्यूस अप्लाय झालेला आहे, लिसँडरवरती आणि ड्रॅमॅटिसवरती. आणि दोघांनी पहिल्यांदा झोपेतनं उठल्यानंतर हेलेनालाच पाहिलेलं असतं. त्यामुळे हे दोघंही काय झालेले आहेत की हेलेनाच्या प्रेमात पडलेले आहेत. देन ड्रॅमॅटिस जॉईन्स लिसँडर इन डिक्लेअरिंग दिस लव. लिसँडर आर्ग्यूज दॅट ड्रॅमॅटिस डज नॉट रिअली लव हेलेना. दोघे एकमेकांत भांडतात. अँड देन डेमेट्रियस who joined the Lysander and declaring his love with हेलेना. तो त्याचं ड्रॅमॅटिस काय करतो की त्याचं जे हेलेनावरती प्रेम आहे तो डिक्लेअर तिथं समोर करतो. अँड देन लिसँडर हू आर्ग्यूज दॅट ड्रॅमॅटिस डज नॉट लव विथ हर. हेलेनावरती ड्रॅमॅटिस हा प्रेम करत नाही असा लिसँडर सतत सांगण्याचा प्रयत्न करतो. ड्रॅमॅटिस आर्ग्यूज दॅट लिसँडर इज ट्रूली इन लव विथ हर्मिया. हेलेना believes that they are both mocking her and refuses to believe that either one loves her. Then Dramatis told to the Helena, Lysander who is truly falls in love with Hermia. तो म्हणतो की लिसँडर हा हर्मियाच्या खरोखर प्रेमात आहे, नॉट यू. यू म्हणजे हेलेनावरती त्याचं प्रेम नाही आहे, तर कुणावरती? हर्मियावरती. देन वेन द ऑल काइंड्स ऑफ डिस्कशन हेलेना हू कुड नॉट बिलीव्ह दॅट अँड ही सेड दॅट शी इज थिंकिंग दॅट बोथ ऑफ देम मॉकिंग हर. तिला वाटतं की हे दोघंही माझा काय करतात, चेष्टा करतात किंवा थट्टा करण्याचं काम करतात. अँड रिफ्युजेस टू बिलीव्ह दॅट आयदर वन्स लव हर. आणि हे दोघांमध्ये कोणाला चूज करायचं ना की कोण माझ्यावरती प्रेम करतं ही तिथं त्यामध्ये ती कन्फ्यूज झालेली इथं दाखवलेली आहे. सो दिस इज द सिच्युएशन द हेलेना अँड डेमेट्रियस. ओके. देन हर्मिया re-enter having heard Lysander from a distance. When that kinds of discussion, when the Hermia who hears the discussion between the Lysander, Demetrius and the Helena, the arguments like, then Hermia re-enters that place. त्या हर्मिया त्यांचं जे भांडणं आहे, तिघांचं भांडणं चाललेलं असतात, त्या भांडणांचा आवाज ऐकून ती हर्मिया पुन्हा एकदा तिथे येते. When she learns that her beloved Lysander now claim to love Helena as does Demetrius. त्यावेळेस ती तिथे येते. त्यावेळेस शी हर्ड दॅट लिसँडर हू क्लेम्स दॅट ही फॉल्स इन लव विथ हेलेना. तिथं गेल्यानंतर कळतं की लिसँडर तिचा जो बिलिव्हेड आहे तो क्लेम काय करतो की हेलेनावरती त्याचं खूप जीवापाड प्रेम आहे. शी इज ॲपार्ड अँड इनक्रेडियस. ती खूप तिला धक्का बसतो, थक्क होते. ॲपार्ड म्हणजे थक्क होणे, इनक्रेडियस म्हणजे ती विश्वास ठेवायला तयारच नसते, विश्वास न बसणे असं तिला वाटतं की हा असं कसं काय प्रसंग झाला. लिसँडर माझ्यावरती प्रेम करत असून तो आता डायरेक्ट म्हणतो की माझे हेलेनावरती प्रेम आहे. शी कुड नॉट बिलीव्ह द स्टेटमेंट गिव्हन बाय द लिसँडर. लिसँडरने जे स्टेटमेंट आता सांगितलं त्याच्यावरती तिचा विश्वास बसत नाही. ती थक्क होते आणि तिचा विश्वास त्या बोलण्यावरती बसत नाही. हेलेना हू इज लाईक वाईज अनेबल टू फॅदम अँड बोथ मेन कुड बी इन लव विथ हर. आणि हेलेनाला सुद्धा खरा अर्थ समजत नाही की नक्की ह्या दोघांपैकी असं काय सगळेजण म्हणतात हे दोघं जण तिच्यावरती प्रेम करतात असं डायरेक्ट आर्ग्युमेंट करतात. Assume that Hermia is involved in a joke that she believes the men are playing on her and she chides Hermia furiously and treating their friendship so lightly. तिला सतत वाटतं की हे इट इज अ पार्ट ऑफ अ जोक. ती म्हणते की हे दोघं जण माझी थट्टा करतात आणि दे आर प्लेईंग विथ हर. म्हणजे ह्या माझ्याशी काय करतात, खेळण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्यावरती जोक करण्याचा प्रयत्न करतात. अँड ऑल्सो हर्मिया फ्युरियसली ट्रीटिंग देअर फ्रेंडशिप सो लाईटली. आणि हर्मियासुद्धा ॲज अ फ्रेंड्स तिथे खूप क्लोज फ्रेंड आहे हेलेनाची आणि तीसुद्धा माझे ह्या थट्टेमध्ये काय झाली, सामील झालेली आहे असं हेलेनाला वाटतं. लिसँडर अँड ड्रॅमॅटियस आर रेडी टू फाईट वन अनादर फॉर हेलेनाज लव. आणि हे हेलेनाच्या प्रेमासाठी हे लिसँडर अँड ड्रॅमॅटिस बोथ ऑफ देम फाईट इच अदर. दोघं एकमेकांवरती फायटिंग करण्याच्या मूडमध्ये असतात. त्यांना दोघांनाही हेलेना हवी असते. ॲज द लंच टू ॲट वन अनादर. हिअर द वर्ड लंच म्हणजे दोघं एकमेकांवरती काय करतात, फायटिंग करतात, प्रहार करायला सुरुवात करतात. अँड देन हर्मिया होल्ड्स लिसँडर बॅक प्रोव्होकिंग हिज स्कॉर्न अँड डिस्गस्ट. आय विल शेक दी फ्रॉम मी लाईक अ सर्पंट. हर्मिया तिथं लिसँडरला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. देन आफ्टर प्रोव्होकिंग
after provoking the Lysander, then Lysander told to her means Hermia, I will shake them for me like a serpent. मी जसं गळ्यामध्ये एखादा साप अडकवलं आपण जसं झटकून देतो तसं ते तिला काय करतो बाजूला झटकून देतो. अँड सेड अगेन आय लव्ह विथ हेलेना. तो म्हणतो की माझं हेलेनावर प्रेम आहे. आणि जसं सरपंट म्हणजे साप, जसं आपण सरपंट आपल्या अंगावरती गळ्याभोवती असं राऊंड करून बसला असेल तशा पद्धतीने तिला बाजूला ढकलून देण्याचं काम तो करतो. देन Hermia begins to suspect that Helena has somehow acted still Lysander love from her. मग हर्मियाला वाटतं की हेलेनाने काहीतरी प्रयोग केला आहे किंवा काहीतरी केलेलं आहे की आता लिसेंडर तिच्या प्रेमात असताना आता हेलेनाच्या प्रेमात पडलेलं, म्हणजे हेलेनाने काहीतरी केलेलं आहे. Then she surmises that because she is short and Helena is tall, Helena must have used her height and lure Lysander. तिला वाटतं की हेलेनाने काहीतरी प्रॉब्लेम केलेला आहे आणि लिसेंडरच्या ती प्रेमात पडलेली आहे आणि लिसेंडर तिच्यापासून दूर जाणार आहे असं हर्मियाला वाटतं. अँड हर्मिया टोल्ड टू हर, आय एम शॉर्ट अँड यू आर टॉल, सो यू हॅव टू गेट अ चान्स. त्यामुळे मी शॉर्ट आहे, उंचीने लहान आहे, तू मोठी आहे, त्यामुळे यू हॅव टू टेक अ बेनिफिट ऑफ युअर हाईट अँड लर विथ अ लिसेंडर. आणि तू लर म्हणजे काय आमिष दाखवलं, तुझ्या हाईटचं किंवा तुझ्या तुझ्या उंचीचं त्याचं काय केलेलं, तू त्याला आमिष दाखवलं आणि तू त्याला प्रेमात पाडलेलं आहे असं ती डायरेक्ट त्याला हेलेनाला म्हणते. कोण म्हणते? हर्मिया. शी ग्रोज फ्युरियस विथ हेलेना अँड थ्रिटन्स टू स्क्रॅच आउट हर आईज. हर्मियाला वाटतं की तिच्याबरोबर फायटिंग करावी आणि तिचे डोळे जे आहे ते बाजूला काढावे, असं ते दोघांच्यात अशी आर्ग्युमेंट झालेली असते किंवा खूप भांडण्याचा प्रयत्न झालेला असतो. हेलेना बिकम्स अफ्रेड अँड सेइंग दॅट हर्मिया वॉज ऑलवेज मच क्विकर दॅन शी टू फाईट. हेलेना ऑलरेडी नो दॅट की हर्मिया इज ऑलवेज मच क्विकर दॅन शी. त्याला माहिती आहे की फाईटमध्ये हर्मिया ही काय तिच्या पुढं आहे. दे डर्मेटिस अँड लिसेंडर वो टू प्रोटेक्ट हेलेना फ्रॉम हर्मिया. इकडं डर्मेटिस आणि लिसेंडर जो आहे तो हर्मियापासून हेलेनाला कसं प्रोटेक्ट करायचं, संरक्षण कसं द्यायचं, अशा पद्धतीने दोघं तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. कुणाला? हेलेनाला. बट दे क्विक बिकम अँग्री विथ इच अदर अँड स्टॉर्म ऑफ इन टू द फॉरेस्ट टू हॅव अ ड्युएल. पण हे वाचवण्याच्या प्रयत्नात हे दोघं पुन्हा एकदा एकमेकांवरती फायटिंग करायला सुरुवात करतात. हेलेना रन्स अवे फ्रॉम हर्मिया अँड हर्मिया रिअनाउन्सिंग हर अमेजमेंट अँड टर्न ऑफ इव्हेंट्स अँड डिपार्ट्स. हेलेना तिथनं निघून जाते, बाजूला सरते आणि परत हर्मिया काय करते, पुन्हा एकदा रिअनाउन्समेंट करते की ते हेलेनानेच ह्या इव्हेंट घडून आलेला आहे, हेलेनामुळेच ह्या गोष्टी झालेल्या आहेत असं ते परत एकदा सांगते. देन ओबेरॉन हू कम अँड डिस्पॅचेस स्पोक टू प्रिव्हेंट द लिसेंडर अँड डर्मेटिस फ्रॉम फायटिंग. परत एकदा जो ओबेरॉन आहे तो हे सगळं जे मिसआयडेंटिफिकेशन झालेलं आहे दोघांचं ते त्यातनं बाहेर काढण्यासाठी तो पुन्हा एकदा तिथं येतो. अँड सेज दॅट दे मस्ट रिझॉल्व दिस कन्फ्युजन बाय मॉर्निंग. सकाळ उजळायच्या आत पकला तो म्हणतो ओबेरॉन की सकाळ होण्याच्या आधी हे जे मिसकम्युनिकेशन झालं की मिसकन्फ्युजन झालेलं आहे, मिसआयडेंटिफिकेशन झालेलं आहे ते हे कन्फ्युजन सकाळपर्यंत दुरुस्त करायचं आहे. सो पक फ्लाईज थ्रू द फॉरेस्ट hurling insult in the voices of both Lysander and Hermetis, confusing the bold combatant and until they are hopelessly lost. म्हणजे पक मग तो फ्लायज करत, कारण तो काय एक स्पिरिच्युअल आहे त्यामुळे तो तिथं येतो ज्या ठिकाणी लिसेंडर अँड डर्मेटिस असतात आणि तो कन्फ्युजन दूर करण्याचं काम करतो. हे जे दोघं भांडण असतात कॉम्बॅटंट म्हणजे फायटिंग करत असलेले आहेत त्यांनी त्यातनं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आता हा पक करत आहे. Then the cross purpose and Ocean and when Hermia comes and on the scene, Lysander and Hermetis both loving Helena. ज्यावेळेस परत एकदा हर्मिया तिथं येते त्यावेळेस लिसेंडर अँड डर्मेटिस बोथ लव्हिंग हेलेना टू मच. त्यावेळेस तिथं समोर परत एकदा थोडंसं जाणवतं हर्मियाला की लिसेंडर आणि डर्मेटिस हे अजून हेलेनावरतीच प्रेम करतात. शी नाव बिलिव्हिंग नायदर लिसेंडर रूडली शेकिंग ऑफ हिज ब्रदर हर्मिया. लिसेंडरवरती ती खूप रागवते हर्मिया, कारण दोघांचे काय झालेले असते, साखरपुडा झालेला असतो आणि हर्मियाबरोबर साखरपुडा झालेला असून तो लिसेंडर जो आहे तो हेलेनाच्या कसं काय प्रेमात पडतोय ह्याच्यावरती त्याचा विश्वास बसत नाही. हेलेना अँड हर्मिया क्वॅरलिंग फायर्स दी. द टू यंग मेन गो ऑफ अँड फाईट फॉर हेलेना
हे परत एकदा हेलेना आणि हर्मिया यांचं परत एकदा क्वारलिंग होतं, भांडण होतं आणि त्यांना सोडवण्याच्या नादात ह्या दोघं माणसं, हे जे दोघं आहेत लिसँडर आणि ड्रॅमॅटिस, हे दोघंसुद्धा हेलेनासाठी भांडतात. द टू यंग वुमन कंटिन्यू देअर क्वारल अंटिल हेलेना सेईंग माय लेग्स आर लॉंगर, रन अवे. तो म्हणते माझे पाय तुझ्यापासून खूप लांब आहेत. हेलेना म्हणते हर्मियाला लवकरात लवकर इथून निघून जा. आणि इकडं हे दोघांचं पण इकडं भांडण झालेलं आहे कोणासाठी? हेलेनासाठी. Oberon sent Puck to clear up the muddle, and when all four of bewildered mortals are again near one another and all sleeps. बघा परत ओबेरॉन पकला लवकरात लवकर बोलवतो आणि क्लिअर ऑल सॉर्ट आउट ऑल दिस मॅटर्स. ऑल फोर्स ऑफ bewildered mortals आर अगेन नियर वन अनादर अँड ऑल स्लीप्स. जे सगळेजण झोपून परत गेलेले आहेत, सगळे चौघं झोपलेले आहेत. Then he squeezes juice on Lysander's eyes, saying, when thou wakest, thou takest true delight in the sight of thy former lady's eyes. तो ज्यावेळेस हे झोपले असतात त्यावेळेस लिसँडरच्या डोळ्यावरती पुन्हा एकदा पग तो मॅजिक ज्यूस आहे तो पुन्हा एकदा टाकतो आणि म्हणतो, जेव्हा तू आता उडशील तुझे प्रेम, तुझे जे खरे प्रेम आहे ते तुला दिसेल. इट मीन्स व्हेन दाव वेकस्ट मीन्स जेव्हा तू झोपेतून सकाळी उठशील, दाव टेकस्ट ट्रू डिलाईट, खरं लव तुला समोर तुला दिसेल. सो अशा पद्धतीने पग हू सॉल्व ऑल द मिस आयडेंटिफिकेशन, पूर्ण सॉर्ट आउट पूर्ण करण्याचा प्रयत्न हा पग काय करतो, त्या मॅजिक ज्यूसच्या थ्रू काय करतो, सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज द act number 3, scene number 2 of the drama Midsummer Night Dream. So this is the summary of the act number 3. So dear student, we have stopped here. So the remaining discussion about this drama we will take in our remaining in the next lecture. So thank you.